एवढाच फरक तिथं बसायचा, आज इथं बसले. आता साहेबांचा आशीर्वाद, पवार साहेबांचा आशीर्वाद, भैयांचा आशीर्वाद, संभाजी भैया पाटील निलंगेकरांचा, रमेश अप्पाचा असेल, विधान परिषदेचे आमदार तथा जिल्हा अध्यक्ष बसवराजजी पाटील साहेब, कृषी तथा पशुसंवर्धन सभापती गोरे मॅडम, महिला व बाल कल्याण सभापती सुकन्या गोरभरले ताई, तसेच महिला मोर्चा प्रदेश अध्यक्षपदी निवड झालेल्या महामंत्रीपदी चित्राताई कलबुर्गे मॅडम, आता त्यांनी मला वहिनी म्हणल्या, नंदबाई आमच्या सॉरी उत्तराताई कलबुर्गे, भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, महिला मोर्चाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्या भगिनी, उपस्थित शेतकरी माता भगिनी, पत्रकार बंधू आणि माझ्या प्रिय बहिणींनो, आज आपण महाराष्ट्राचे यशस्वी दूरदृष्टी असलेले आणि विकासभिमुख नेतृत्व लागलेले माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित देवाभाऊ कृषी बाहुली मेळावा या अत्यंत प्रेरणादायी कार्यक्रमासाठी एकत्र आलो. सर्वप्रथम माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी घेतलेले निर्णय हे जनतेच्या हिताचे आणि राज्याला प्रगतीच्या दिशेने नेणारे ठरले आहेत. पायाभूत सुविधा, उद्योग, शेती, महिला सक्षमीकरण, जलसंवर्धन, गुंतवणूक आणि ग्रामीण विकास अशा प्रत्येक क्षेत्रात त्यांनी दूरदृष्टीने काम केले आहे. विकसित महाराष्ट्र हे त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे. शेतकऱ्याच्या हितासाठी शासनाने विविध महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. कर्जमाफी सारख्या निर्णयामुळे अनेक शेतकरी कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. नैसर्गिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्याच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. यासोबतच शासनाने व जिल्हा परिषदेमार्फत शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, पीक विमा योजना, सिंचन सुविधा वाढविण्याचे उपक्रम, माती प्रशिक्षण, कृषी यांत्रिकीकरण, शेततळे, फळबाग विकास, सूक्ष्म सिंचन योजना अशा अनेक योजनांद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचा आणि शेती आणि सक्षम करण्याचा शासनाचा हा प्रयत्न आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अत्यंत महत्वाची योजना आहे. या योजनेमुळे लाखो महिलांच्या आर्थिक आधार मिळत असून त्या आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करत आहेत. आजचा देवाभाऊ कृषी बाहुली मेळावा हा केवळ वाढदिवस साजण्याचा कार्यक्रम नाही, तर शेतकरी माता भगिनींनी कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक सामाजिक उपक्रम आहे. या कार्यक्रमात 100 शेतकरी महिलांना कृषी साहित्य किट देऊन त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. हा उपक्रम शेतीत महिलांचे योगदान अधोरेखित करणारा आणि त्यांना प्रोत्साहन देणारा आहे. अशा विधायक उपक्रमामुळे समाजात सकारात्मक संदेश जातो आणि महिला अधिक सक्षम बनतात. हा उपक्रम आयोजित करणाऱ्या भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा लातूर ग्रामीण यांच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करते. समाजहिताचे असे उपक्रम सातत्याने राबविले गेले तर निश्चितच आपल्या ग्रामीण भागाचा विकास अधिक वेगाने होईल. शेवटी पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व आयोजकांचे मनपूर्वक अभिनंदन करते. काही सुरुवातीला जर माननीयांचे नाव घ्यायची विसरले असतील तर मी क्षमा मागते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.